नमस्कार, आप देख रहे हैं NTV 24 और मैं हूं आपके साथ नंदिनी बर्वे। बढ़ते हैं आज की खास खबरों की ओर। नागपुर जिले के मौदा तहसील की अरोली ग्राम पंचायत की सरपंच रोशनी प्रशांत भूरे को बड़ा झटका लगा है। नागपुर संभाग के अपर आयुक्त ने ग्राम पंचायत के वित्तीय मामलों में कथित अनियमितता और आर्थिक गड़बड़ियों के मामले में कार्रवाई करते हुए रोशनी भूरे को तत्काल प्रभाव से सरपंच पद के लिए अपात्र घोषित कर दिया। प्रशासन के अनुसार जांच में ग्राम पंचायत के वित्तीय लेन देन में नियमों के उल्लंघन और सरकारी निधि के कथित दुरुपयोग के आरोप सही पाए गए। मामले में ग्राम पंचायत सचिव की भूमिका पर भी सवाल उठे हैं और उनके खिलाफ भी प्रशासनिक कार्रवाई के निर्देश दिए गए। इस कार्रवाई के बाद अरोली गांव की राजनीति में हलचल तेज हो गई। हालांकि इस मामले में सरपंच रोशनी भूरे का पक्ष या प्रतिक्रिया अभी सामने नहीं आई। आगे की कानूनी प्रक्रिया और अपील का विकल्प उनके लिए उपलब्ध है। त्यांना वाचवतील म्हणून, कारण सौ रोशनी प्रशांत भुरे यांच्या नावावर कमीत कमी 9 ते 10 प्रकरण दाखल केले होते मी। आज ते 9 ते 10 प्रकरणाच्या संपूर्ण पाठपुराव्यासहित ते राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल, बावनकुळे साहेब यांना पण सांगत होते, परंतु ऐकणारा किती ऐकणार आहे यांच्या। परंतु यांनी पण न ऐकता याच्या अर्जाची दखल न घेता वारंवार यांनी तक्रारीच्या गोष्टी हे त्यांना सांगायचे, परंतु आज अप्पर आयुक्त यांनी त्यांना पदावरून रद्द करण्याचे आदेश पारित केलेले आहे। आणि मला हे म्हणायचे आहे की संविधानापुढे कोणाची कितीही ताकद असली तरी शेवटी सत्याचाच विजय होतो। बाबासाहेबांनी जो अधिकार दिला आहे, एवढंच आहे, मला 1 वर्ष त्रास झाला, ह्या गोष्टी सतत पाठपुरावा करावा लागला, पण शेवटी विजय झाला आणि त्यांना पदावरून रद्द करण्यात आले आहे। तुमच्या या अथक प्रयत्नामुळे तुम्हाला किती आनंद झाला असं तुम्हाला वाटतं? आनंद माझा तर नाही, पण हा गावात जो भ्रष्टाचार होत होता हा संपूर्ण गावाचा आनंद म्हणल्या जाईन तरी चालेल। आणि हा माझ्या स्वतःचा आनंद नाही आहे, हा संपूर्ण गावाचा आनंद आहे। नमस्कार, मी ग्रामपंचायत सदस्य अमोल कुबळे, अरोली। मी अरोली ग्रामपंचायतची वारंवार तक्रार केली होती। या गावामध्ये भ्रष्टाचाराचा नावावर खूप मोठ्या नावावर प्रोपोगंडा होत होता। सरपंच सौ रोशनी प्रशांत भुरे यांनी विकासाच्या नावावर खूप मोठा या गावामध्ये भ्रष्टाचार केला होता। त्यानिमित्त मी त्यांची तक्रार सीओकडे केली होती। सीओकडे केल्यानंतर मी जिल्हा अप्पर आयुक्ताकडे केली होती। त्यानंतर त्यांनी माझ्या तक्रारीची दखल घेऊन आज त्यांना पदावरून अपात्र करण्यात आले आहे। तुमच्या मते हे जो भ्रष्टाचार केलेला आहे, जे लोकांना त्यांचे पती जे सांगत होते की विरोधक जे आहेत हे कामामध्ये अडथळा देतात, विकास कामामध्ये अडथळा देतात, त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? त्याबद्दल बोलायचं झालं म्हणजे आज लोकांना खूप सांगण्याची गरज नाही आहे। आज लोकांच्या निदर्शनात आले की विकास काम करत होते किंवा नव्हते करत। आज हे सर्व अप्पर आयुक्त यांच्या आदेशावरून सगळं लोकांच्या लक्षात आलं आहे आणि सरपंच सौ रोशनी प्रशांत भुरे यांना पदावरून काढण्यात आलेलं आहे। त्यांनी भ्रष्टाचार केलं हे जनतेला पटेल का? आता त्यांनी भ्रष्टाचार केलं हे जनतेला पटेल का म्हणजे हे पटण्यालायकच आहे, कारण अप्पर जिल्हा आयुक्तांनी यांनी सरळ आदेशामध्ये लिहिलं आहे। त्यांनी या अरोली ग्रामपंचायतला खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे विकासाच्या नावावर। भ्रष्टाचार म्हणजे नेमकं कशाबद्दलचा? आर्थिक भ्रष्टाचार, म्हणजे पैशांच्या जवळपास किती लक्ष रुपयांचा असेल अंदाजित तुमच्या मताप्रमाणे? लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे त्यांनी या ग्रामपंचायतला आणि ते आज सिद्ध झालेलं आहे। तुमची यापुढे काय मागणी? NTV 24 के लिए नागपुर से पूनम बोरकर की रिपोर्ट।